सीएसचा सिव्हिल सर्जन सुहास माने यांचा भोंगळ कारभार, यांनी केलेली भरती प्रक्रिया, प्रतिनियुक्ती आणि जे काही यांच्याकडे मेडिकलच्या फायली येतात, या गोष्टीच्या संदर्भात टक्केवारी घेतल्याशिवाय इथं कुठलंही काम होत नाही। आपण उपसंचालक राधाकिशन पवारना सांगितलं, डायरेक्ट ईमेल केला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, तरी या गोष्टीचा म्हणजे या सुहास मानेवर आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही। यांच्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला माहितीच आहे, जेणेकरून हे आधी अँटी करप्शनमध्ये गेले होते, अनेक त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या गोष्टीची चौकशी न करता सुहास मानेला जसंच्या तसं इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मिसेसना प्रतिनियुक्तीवर इथं आणण्यात आलेले आहे। तरी सुद्धा प्रशासन आणि शासन या गोष्टीत दखल घेत नाहीत। उपसंचालक जे काही राधाकिशन पवार असतील, हे सुद्धा फार मोठ्या आर्थिक तडजोड्या करतात असं जनसामान्यांमध्ये बोललं जातं।